राजर्षी शाहू स्मारक भवनात बहुजन हिंदू संघाच्या वतीनं शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते। अभिनेते किरण माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना बहुजन नायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, संजय पटकारे, प्रवीण पाटील, शुभम शिरहट्टी, निलेश सुतार, विश्वविक्रम कांबळे, सागर गवळी यांनाही सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना किरण माने यांनी छत्रपती शिवरायांचा वापर करून सांस्कृतिक वर्चस्वातून सत्ता मिळवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं सांगितलं। विविध माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकांचे मेंदू गुलाम करण्याचाही प्रयत्न सुरू असला तरी त्याला बळी पडू नका असं आवाहन करत त्यांनी कोणतीही माहिती तपासून घ्या असा सल्ला दिला। छावा चित्रपटानंतर काहींनी समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु इंद्रजित सावंत यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं हा प्रयत्न हाणून पाडला। म्हणूनच कोरटकर सारख्या लोकांच्या पोटातलं ओठावर आलं असं सांगत किरण माने यांनी क्रांतीचा वनवा पेटवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचं रक्षण करण्याचं आवाहन केलं। ज्या मूल्यांना तथागत बुद्धांनी जन्म दिला होता, बुडणाऱ्या बहुजनांमध्ये जी मूल्य रुजावीत म्हणून तुकोबारायांनी प्राणांचीही पर्वा केली नव्हती, ज्या मूल्यांच्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती, ज्या मूल्यांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणांची आहुती दिली, ज्या मूल्यांची शस्त्र हातात घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी सामाजिक शैक्षणिक क्रांती केली, आपल्या संस्थानामध्ये जी मूल्य रुजवून बदलाची सुरुवात स्वतःपासून केली राजर्षी शाहू महाराजांनी, आणि बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य संविधानात आणून या भूमीतल्या वर्चस्ववादावर, उच्च नीचतेवर, जातीभेदावर, वर्णभेदावर शेवटचा घाव घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। ती मूल्य आपल्याला पुन्हा जपायची, ती मूल्य पायदळी तुडवली जात आहेत। त्यामुळे मी सांगतो की आता क्रांतीची सुरुवात आहे या मूल्यांसाठी आपल्याला क्रांती करायची। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं सांगितलं। औरंगजेबाला फितूर झालेल्या आणि स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या मंडळींना हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंड दिल्याच्या रागातूनच त्यांच्या विचारांच्या लोकांकडून महापुरुषांची बदनामी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या सुरू असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मुद्द्यावर बोलताना इंद्रजित सावंत यांनी मोदी शहांनी नवीन विद्यापीठ काढावं आणि त्याला हवं ते नाव द्यावं असा टोला लगावला। जगातलं कुठलं विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे, त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय आणि या शिवप्रेमी माणसाने उभा केला। शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होतोय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती भडकवायचं चाललंय। त्यांना आपण सांगितलं पाहिजे की ही शिवप्रेमी माणसं होती, तुम्हाला अनेक विद्यापीठ काढायचं असेल तर केंद्रीय विद्यापीठ काढा, त्याला नाव द्या शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ। तुमच्या हिंमत असली तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मोदी यांनी शाळा। नितीन पिसाळ महाराज यांनी यावेळी बोलताना सध्या महाराष्ट्र प्रत्येक जातीत विखुरला असून हे लोक कधीही एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। मात्र समाज विस्कळीत करण्याचे सर्व मनसुबे उधळून लावून समाजानं एकत्र येत दुष्ट शक्तींशी लढायला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना जेम्स लेन प्रकरणानंतर महाराष्ट्रात कोरटकर प्रकरणात समाज एकवटल्याचं दिसून येत आहे। यापुढे सुद्धा खूप मोठी आव्हानं आपल्यासमोर असणार आहेत, त्यामुळं सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन त्यांनी केलं। विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत बोलताना त्यांनी सत्तेत सामील झालेल्या ज्या आमदारांनी नामविस्ताराला पाठिंबा दर्शवलाय अशा आमदारांना लाजा वाटल्या पाहिजेत असं परखड मत व्यक्त केलं। माझ्यासारख्याची चिंता तरुणांची डोकी, तरुणांचे मेंदू करप्ट होतोय हा नाही, तर इथल्या लोकप्रतिनिधींचे मेंदू सुद्धा करप्ट व्हायला लागलेले आहेत। बाटगा मुसलमान मोठ्यानं बांग देतो म्हणतात, तर नव हिंदुत्ववादी फार मोठ्यानं बोलायला लागले आता तिकडे जाऊन। कोण आहे तो? नरके, महाडिक, माने, यड्रावकर
ही मंडळी कोण आहे? जी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 65 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठाचं नाव बदलावं, तिथलं शिवाजीचं नाव काढून नाव विस्तार करावा अशी मागणी करतात, त्यांना आपण विचारायला पाहिजे. त्याच्या भागातल्या आपली जबाबदारी करणे. इतके वर्षे तुम्ही या विद्यापीठात शिकला, या विद्यापीठाच्या जेव्हा मोठे झाला आणि आज कुणाच्या तरी नादाला लागून कुणाची तरी गुलामी पत्करून तुम्ही त्यांच्या हातचं बाहुलू बनून थेट विद्यापीठाचा नाम विस्तार करण्याची मागणी करता. लाजा वाटायला पाहिजे या सगळ्या मंडळाला. यावेळी सरोज पाटील माई, डॉक्टर अनिल माने, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, वसंतराव मुळीक, संभाजीराव जगदाळे, सुभाष देसाई, उमेश सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, सुनीता पाटील, सीमा पाटील, बबन रानगे, बाबा महाडिक, प्राचार्य RD भोसले, दर्शन घाडगे, किरण पटवर्धन, विजय पाटील आदी उपस्थित होते.